नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसनं आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. कंपनीनं शेअर बाजाराला कळवलं आहे की जून तिमाहीच्या आर्थिक निकालांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळाची बैठक 22 आणि 23 जुलै 2026 रोजी होईल. कंपनी 23 जुलै रोजी आपले निकाल जाहीर करेल. बाजाराला अपेक्षा आहे की इन्फोसिस 23 जुलै रोजी संध्याकाळी आफ्टर मार्केट आपले निकाल जाहीर करेल. यापूर्वी कंपनीनं 23 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. याचा संपूर्ण तपशील नंतर कंपनीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केला जाईल. इन्सायडर ट्रेडिंगच्या नियमानुसार कंपनीने निकाल जाहीर होण्यापूर्वी ट्रेडिंग विंडो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 16 जून 2026 ते 27 जुलै 2026 या कालावधीमध्ये कंपनीच्या शेअर्समधील ट्रेडिंग हे इन्सायडर्ससाठी प्रतिबंधित असेल. निकालाशी संबंधित गोपनीय माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. इन्फोसिसनं आर्थिक वर्ष 2025-26च्या चौथ्या क्वार्टरमध्ये दमदार कामगिरी नोंदवली. जानेवारी ते मार्च 2026च्या तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा मागच्या वर्षीच्या याच कालावधीतील 7,038 कोटींच्या तुलनेत 20% वाढून 8,501 कोटींपर्यंत पोहोचला. कंपनीचा महसूल हा मागच्या वर्षीच्या याच तिमाहीतील 40,925 कोटींच्या तुलनेत 13% वाढून 46,402 कोटींवरती पोहोचला. संपूर्ण आर्थिक वर्ष 2025-26साठी कंपनीचा निव्वळ नफा हा 10% वाढून 29,440 कोटी रुपये झाला, तर वार्षिक महसूल हा 9% वाढून जवळपास 1,69,000 कोटींपर्यंत पोहोचला होता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कंपनीनं 23 जुलै 2026 रोजी आपले निकाल जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.